मित्रांनो ही रील बघा आणि मग वाचा त्यावरील फनी कमेंट्स. हॉटेल बंद ठेवलेलं आहे, त्यासाठी आपण बाहेर गावाला चाललेलो, त्यासाठी हॉटेल बंद आहे. सगळ्यांनी नोंद घ्यावी. उद्यापासून अजून हॉटेल चालू आहे. धन्यवाद. आपलं हॉटेल भाग्यश्री आज सोमवार कुठे तिरंगावर जेवायला चाललं काय? काम आल्यामुळं आपण हॉटेल बंद समोर बघा, नाहीतर कायमचं हॉटेल बंद होईल. त्यासाठी हॉटेल बंद असं हॉटेल सारखं बंद ठेवलं तर हॉटेल अंबादास 100% आघाडीवर असेल. धन्यवाद. हॉटेल बंद वाढा. आपलं हॉटेल तुम्ही हॉटेल सारखं बंद ठेवल्यामुळे शेअर मार्केट पार कोसळलं आहे. आपण हॉटेल भैया तुम्हीच मला ब्लॉक करा गडे. कमेंट वाचायला आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची सोय केली होती, पण हॉटेल बंद असल्यामुळे माफ करावं. मी इथे येऊन थांबलोय भैया, निदान शिळ तरी द्या. घेऊन डायरेक्ट 3 महिन्यातच संपली. अंबादासकडे चालले भैया. व्हिडिओ उशिरा बघितला, पेट्रोलचे पैसे टाका, लांबून आलो. इमेज बुकात नोंद करून ठेवतो भैया. नोंद कुठे करायची, तलाठी ऑफिसला का ग्रामपंचायतला? महिन्यात नोंदी जास्त झाल्यामुळे तलाठी नोंद करायला तहसीलदारकडे जा म्हणतोय. भाग्यश्री बंद असल्यामुळे सोन्याचे रेट पार घसरले आहेत. कराडवरून आलोय, शिळ काय असेल तर द्या, लय भूक लागली. नोंद वही देता का? म्हणजे नोंद करून घेतो. हॉटेल अंबादास 11 मतांनी आघाडीवर. घे रे नोंद लवकर लिहून. नोंद कितीदा घ्यावी शेठ? माझी वही बालवाडीत विसरलो, उद्या नोंद घेतो. धन्यवाद भैया, लवकर सांगितलं, नाहीतर मी अचानक हॉटेल भाग्यश्रीला येणार होतो. कायमचंच बंद ठेव बाबा हॉटेल. शासकीय सुट्टी जाहीर करा, भारताचं खूप मोठं नुकसान झालंय. धन्यवाद. का बोकड संपले का? हॉटेल भाग्यश्री आज सोमवार, आज बी बंद आहे. भाऊ आम्ही आलो होतो जेवायला. आल्यामुळं आपण हॉटेल बंद ठेवलेलं आहे. चालू कधी असते? बाहेर गावाला चाललेलो, त्यासाठी हॉटेल बंद आहे. हात लय भारी करता राव तुम्ही. धन्यवाद. थांबा भैया, पेन आणि वही घेतो आणि नोंद करतो. मी इथे येऊन बसलोय भैया, खालचं शिळ तरी द्या. त्यासाठी आपण बाहेर गावाला चाललेलो. मी 300 किलोमीटर वरून आलो राव, मग मुक्कामाला राहतो इथं. उद्या सकाळपर्यंत जेवणच घरी जाऊ. उद्यापासून भैया आज उपाशी झोपावं लागेल वाटतं.